उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीनं निवडणूक प्रक्रियेसाठी लागणारे साहित्य वाटप करण्यास सुरुवात झाली आहे। जिल्ह्यात 4 नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदासाठी 20 उमेदवार रिंगणात आहेत। एकूण 2006 इतकी मतदान केंद्र उभारण्यात आली असून जिल्ह्यातील जवळपास 2,25,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील। मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 1,536 कर्मचारी कार्यरत राहणार आहेत आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आफताब खान यांनी। पाहूया। नंदुरबार जिल्ह्यात उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यास सुरुवात झाली आहे। आपण पाहू शकता उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी लागणारे ईव्हीएम मशीन असतील, मतदार याद्या असतील, हे संबंधित कर्मचाऱ्यांच्या सुपूर्द करण्यात येत आहेत। उद्या तसेच नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला असता येथे नंदुरबार जिल्ह्यात 4 नगरपालिका निवडणूक होणार आहे। या 4 नगरपालिकाच्या नगराध्यक्ष पदासाठी 20 उमेदवार हे रिंगणात आहेत। तर नगरसेवकांच्या या 4 नगरपालिकेत नगरसेवक पदासाठी 114 पदांसाठी 470 उमेदवार हे आपले नसीब आजमावणार आहेत। 4 नगरपालिकांसाठी 256 मतदान केंद्र हे उभारण्यात आले आहेत। तसेच नंदुरबार जिल्ह्यातील 2,25,000 मतदार राजा हे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। यासाठी ही सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावे यासाठी 1,536 कर्मचारी जे आहेत ते कार्यरत करण्यात आले आहेत। तसेच या निवडणूक प्रक्रियेत आणि मतमोजणी प्रक्रियेत कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलाच्या देखील मोठा फौजफाटा हे तैनात राहणार आहेत। तसेच आजपासून नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाकडून ईव्हीएम मशीन हे वाटपास सुरुवात झाली आहे। आफताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार।